सामर्थ्य विचारात आहे, तर विचाराला आकार देण्याचे कौशल्य माणसात आहे. विचार हा जीवनाला आकार देणारा कुशल असा कुंभार आहे, कुशल असा कुंभार आहे. माणूस म्हणजे तरी काय? अभ्यास करतो तो माणूस, विचार करतो तो माणूस, आणि महत्वाचं म्हणजे माणसासारखा वागतो तो माणूस. आणि माणुसकी म्हणजे तरी काय? आणि माणुसकी म्हणजे तरी काय? आपल्या सोबतच दुसऱ्यांचा विचार करणे म्हणजे माणुसकी. आपल्या सोबतच दुसऱ्यांचा विचार करणे म्हणजे माणुसकी. जेव्हा रस्त्यावर एखाद्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट होतो तेव्हा गर्दी खूप असते, पण गर्दी मग्न असते फोटो शूटिंग, व्हिडिओ काढण्यात. ज्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट झालाय त्यांच्या गावावर कापड बांधत नाही, त्यांना लवकर उचलत नाही, त्यांना पाणी पाजत नाही. इथे संपते माणुसकी, इथे संपते माणुसकी. माणुसकी तर आपल्या घरातूनच संपत चालली आहे. आपल्या आई वडील आपल्याला हाताच्या फळाप्रमाणे जपतात, आपल्या शिक्षणासाठी हाडाचा काढ करतात. आज आपण त्यांना वृद्धाश्रमात टाकतो, त्यांच्याच जीवावर एवढा मोठा बंगला बनतो, पण त्यांच्या नावाची एकही खोली नसते. त्यांची जागा घोट्यात किंवा बंगल्याबाहेरच्या एखाद्या जुन्या खोलीत असते. बहीण भावाचं नातं अगदी असतं पवित्र. भावाला वाटतं आपली बहीण श्रीमंत घरी जावी, तिचं लग्न थाटामाटात लावावं, म्हणून तो श्रीमंत घर बघून तिचं लग्न थाटामाटात लावून देतो. त्याच्या डोक्यावर लाखोंचं कर्ज असतं, त्याच्याकडे जमीन असते, त्याला वाटतं जमीन विकावी आणि कर्ज फेडून टाकावं, पण त्या दुसऱ्या क्षणाला वाटतं आपण जर जमीन विकली तर आपल्या लेकरा बाळांना काय राहील, म्हणून तो खूप काबाड कष्ट करून कर्ज फेडून टाकतो, व्याजासकट फेडून टाकतो. आणि तीच श्रीमंत बहीण आपल्या सुखाच्या सोय करणाऱ्या भावाकडे येते आणि हिस्सा मागते. इथे संपते माणुसकी, इथे संपते माणुसकी.